यंदाचा गणेशोत्सव खास आहे कारण स्टाफ यावेळी अशा गोष्टीच्या खजिना उलगडणार आहे आणि आपल्यासोबत सर्वांची लाडकी अपूर्व आहे आणि खूप छान दिसते. पहिलं हो सगळं ओळखीचं झालं होतं. काय सांगते कसं आहे? ॲक्च्युली नॉट पहिलं वर्ष, मी म्हणेन की 9 वर्षानंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाहावर आले होते गेल्या वर्षी. आणि गेल्या वर्षी सगळेच नवीन होते कलाकार आणि त्यावेळेला आम्ही फक्त बसून एन्जॉय केलं आहे. यावेळेला ॲक्च्युली इंटरॅक्शन्स होतील आणि मजा येईल. आज स्टार प्रवाहाचं एक पार्ट आहे मी. प्रवाहाच्या 2ऱ्या क्रमांकावरती आमचा शो आहे आणि याचा अभिमान आहे मला की आय एम अ पार्ट ऑफ प्रेमाची गोष्ट. आणि आज एवढ्या सगळ्या लोकांमध्ये पुन्हा एकदा बसायला सगळ्यांना भेटायची संधी मिळणार. यावर्षी बाप्पाच्या खजिना उलगडणारे स्टार प्रवाह कॉन्सेप्ट थोडा वेगळा वाटला. आपल्या दरवर्षी काही ना काही वेगळं कॉन्सेप्ट आल्यावर तुझ्या मनात काय थॉट्स आले, काय असेल म्हणजे काय प्रिपरेशन केलं होतं असं काही? नाही, मला हे ऐकल्यावरती लक्षात आलं की नेमचा कन्सेप्ट काय असणार आहे. म्हणजे लहानपणापासून आपल्याला जी काही प्रश्न पडतात की अमुकच दिवशी असं का, मग बाप्पाला हेच असाच नैवेद्य का, किंवा असं काय, असा हा माझा अंदाज आहे की अशा प्रकारे काहीतरी आपल्याला आत्तापर्यंत जी प्रश्न पडलेली असतील त्या सगळ्या प्रश्नांची बहुतेक उलगडाच होणार आहे यावेळी. तू लहान असताना ह्या सगळ्या गोष्टी विचारायचं काय असे प्रश्न विचारले काय कशी होती? डेफिनेटली मी खूप रिझनिंगला बिलीव्ह करते आणि मला एखादी गोष्ट जर तुम्ही सांगितली फॉलो करा, मी ब्लाइंडली फॉलो करणारी नाही आहे. मला ते कळलं पाहिजे की आपण हे का करतो आणि ते पटलं पाहिजे मला, तर मी ते फॉलो करते. काय मानसी राणे म्हणून माझी कॉस्ट्यूम स्टायलिस्ट आहे. हा तिने डिझाईन केला आहे माझ्यासाठी आणि तिची इच्छा होती की मी रेखा जीनसारखा लुक करावा. सो मी असा केलेला आहे आणि आय एम रिली लविंग इट. कारण ऑरेंज कलर होता आमच्या ग्रुपचा आज आणि मी तशा रेखा जीनच्या होण्याचा प्रयत्न केला. साऱ्या म्हणजे गणेशोत्सव म्हटल्यावर एक उत्साह असतो वेगळाच लहान मुलांमध्ये. तर तुझी लहानपणीची एक खास आठवण जी अजूनही लक्षात आहेस की असं खूप हट्ट केलास की मला ही गोष्ट हवी आहे असं लहानपणी गणपतीसाठी म्हणा? हट्ट येस ऑफकोर्स हट्ट तो खूप केला आहे आणि आय थिंक तो जास्तीत जास्त मोदक खाण्यासाठी केलेला आहे. बनवा कुणीही खाणार आम्ही असं एक असायचं आमच्या घरात. सो येस उकडीचे मोदक जास्तीत जास्त खाण्याची संधी मिळावी एवढीच प्रार्थना असायची लहानपणी. आता ते करत नाही मी. तू ट्राय नाही केलेस कधी आता बनवायला? केलेत, बरेचदा बनवलेत आणि वारंवार बनवतेही. पण मला तळलेले मोदक जास्त बनवायला आवडतात, ते सोपे आहेत. बरं आता कोणाचं लुक बघितलंय तुमच्या ग्रुपमधला? कोणालाच भेटले नाही आहे. मला कोणी ऑरेंजमध्ये दिसतच नाही आहे. आय एम जस्ट सर्चिंग फॉर माय टीममेट्स की कुठे आहेत. बरं यावर्षीच्या गणेशोत्सवाकडे कशा प्रकारे बघतेस तू यंदाचा? कारण की ह्यावेळेला आपल्या बाहेर पण खूप साऱ्या गोष्टी घडतात. तर ह्यावेळेला सावनी म्हणून किंवा अपूर्व म्हणून काय मागशील बाप्पाकडे? हे जे मी एवढंच म्हणेन की हे जे नराधम आहेत जे आत्ता हे काय कृत्य घडत आहेत, मग ते अगदी बंगालमध्ये असू दे किंवा बदलापूरमध्ये आत्ता झालेली घटना असू दे, या ज्या घटना आहेत ह्या खूपच त्रासदायक आहेत आणि काळजी वाटायला लागते आता जास्तीत जास्त. कारण माझी 8 वर्षाची भीती वाटायला लागली आणि एवढीच बाप्पाकडे प्रार्थना करीन की लवकरात लवकर एक असा न्याय आपल्याकडे यावा की कडक शिक्षा मिळावी. आणि त्यामुळे ना असं कृत्य करताना अगदी त्यावेळेला तुमच्यात राक्षस जरी आला असेल तरी तुम्हाला ती शिक्षा लक्षात यावी आणि तुम्ही असं काही करणार नाही, हा धडा मिळाला हवा. बरं जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? गणेशोत्सव आहे काय? मी एवढंच म्हणेन सगळ्यांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप सारे मोदक खा आणि एन्जॉय करा.